हातकणंगले तालुक्यातील तळसंद येथील डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGCकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे। तळसंद येथील डी.वाय. पाटील संकुलात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आलेल्या स्वायत्तता प्रमाणपत्राचं अनावरण करण्यात आलं। यावेळी बोलताना अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी तळसंदेत 2011 साली डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसची स्थापना करण्यात आल्याचं सांगितलं। हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असून डिसेंबर 2023 मध्ये फर्स्ट सायकलमध्ये महाविद्यालयानं 3.25 CGPA गुणांसह नॅकची A श्रेणी प्राप्त झाली आहे। UGC नवी दिल्लीच्या उच्चस्तरीय समितीनं 10 वर्षासाठी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला असल्याचं सांगितलं। या स्वायत्त महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। विविध फळझाडं, भाजीपाला आणि शेतीनं बहरलेल्या सुमारे 200 एकराचा हा परिसर ऑक्सिजन झोन बनलाय। आजूबाजूच्या 40 गावांमधून या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा पुरवली जाते। महाविद्यालयाचे शेकडो माजी विद्यार्थी आज देशविदेशात उच्च पदावर कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं। अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये नेतृत्व करत यश संपादन केलंय। विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची नोकरी देण्यासाठी महाविद्यालयाकडून कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केलं जातं। पुढील काळात महाविद्यालय राज्यातील एक अग्रणी स्वायत्त संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल असा विश्वास अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता यांनी स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाल्यानं महाविद्यालयाला स्वतःचा स्वतंत्र अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, गुणांकन पद्धती विकसित करता येईल असं सांगितलं। औद्योगिक मनुष्यबळाच्या मागणीनुसार सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उद्योजकीय अनुभव मिळावा यासाठी महाविद्यालयानं 20 पेक्षा जास्त सामंजस्य करार केले असून इंटर्नशिपनंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील असंही डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं। महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर सतीश पावसकर यांनी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यानं अधिक गती मिळून विद्यार्थ्यांना फायदा होईल असं सांगितलं। या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर K. प्रथापन, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉक्टर सतीश पावसकर, रजिस्ट्रार प्रकाश भगाजे, विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते।